नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर हे आहे आमचं सुंदर असं गाव आणि गावानंतर दिसतंय हे माझं घर. तर बघा, हे माझं घर आहे आणि त्याच्यानंतर दिसते ती माझी छोटीशी स्टडी रूम आहे. आज आपल्या यूट्यूब चॅनलला 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तेव्हा मी ठरवलं होतं की मी माझी स्टडी रूम तुम्हाला दाखवणार. तर चला आज बघूयात. बघा, ही आहे माझी स्टडी रूम. हे आहे एंट्री गेट. एंट्री झाल्यावरती सगळ्यात पहिला हा कॉर्नर बघा. इथे गणपती बाप्पा आणि आपले विठ्ठल रुक्मिणी मी ठेवलेले. इथे एक सुंदर छोटासा पॉझिटिव्ह कॉर्नर तयार केला आहे. इथं रोज माझ्या दिवसाची सुरुवात होते. मी अशीच पूजा करत असते आणि रोज आपल्या दिवसाची सुरुवात करते. इथं बघा, हे शेजारी मनी प्लांटचं झाड आहे. हे माझ्या मम्मीने मला दिले. तिने त्याला लहानाचं मोठं केलं, एवढं वाढवलं आणि मला म्हटली, हे बघ, माझ्याकडून तुला एक ब्लेसिंग्स आहेत, हे तुझ्याजवळ ठेव. मग मी त्याला इथं लावलं. हे बघा, हळूहळू ना ते वरती कपबोर्डवरती चढायला लागलं आहे. नंतर बघा, हे जे दिसते ना, ही माझी मिनी आर्ट गॅलरी आहे. ही जी पेंटिंग आहे ना, ही हाताने बनवलेली आहे, रांगोळीपासून डेकोरेट केलेली आहे, खूप जुनी आहे ती. ही माझी मिनी आर्ट गॅलरी. हे बघा, हा माझा फ्रेंड टेडू. नंतर ही पण पेंटिंग, वेलकमची पेंटिंग रांगोळीपासून बनवलेली आहे. हा माझा आर्ट कॉर्नर आहे. थांबा, झूम करून दाखवते. हा आहे माझा आर्ट कॉर्नर. नंतर त्याच्या पुढे हे कबोर्ड दिसते का? या कबोर्डच्या आतमध्ये मी सगळ्या माझ्या बुक्स अरेंज केलेले आहेत. ते दाखवते तुम्हाला. हे बघा, या साईडने पण आहेत. नंतर त्याच्यावरती लगेच महाराष्ट्राचा मॅप लावला आहे बघा. आणि हे एक आदर्श शेतकरी म्हणून भेटलेलं एक कृषी विभागाचं पारितोषिक आहे. त्याच्यानंतर पुढं गेलं तर हा आपला भारताचा मॅप मी इथं लावला आहे. ही हॉर्सवाली पेंटिंगसुद्धा हाताने डेकोरेट केलेली आहे. नंतर हे पुढं हा माझा स्टडी कॉर्नर बघा. हा स्पेशल स्टडी कॉर्नर. इथं एक खिडकी आहे बघा. खिडकीच्या बाहेर पण खूप पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप एकदम ग्रीन आहे वर पॉझिटिव्ह व्ह्यू. आणि लाईट ॲडजस्ट करण्यासाठी मी हा पडदा तयार केलेला आहे. हा पडदा पण मी हातानेच बनवलेला आहे. नंतर हा टेबल आणि ही चेअर. इथं बसून मी अभ्यास करत असते. हे बघा, इथे बसून मस्त अभ्यास करत असते. सकाळ सकाळी छान सूर्योदय होत असतो, तो दिसत असतो. खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं. नंतर याच्याच बॅक साईडला आहे माझा बेड. आणि ही एक खुर्ची आहे बघा. ही रिलॅक्स करण्यासाठी अशीच ठेवली आहे मी. कधी मला कंटाळा तिथं बसून मी चहा वगैरे पित असते. नंतर या साईडची ही भिंत आहे. ही स्पेशल भिंत आहे का माहिती आहे का? हा बघा, याच्यामध्ये मी ना सब्जेक्ट वाईज असे फॅक्ट्स नोट्स चिटकवत असते. आता एवढं वाचलं ना तरी माझी रिव्हिजन कंप्लीट झाली बघा. आता हे बघा, हे राज्यघटनेसाठी मी फॅक्ट्स नोट्स बनवलेत. मी एवढेच वाचणार, मग माझी रिव्हिजन होणार इकॉनॉमिक्सचे. आत्तापर्यंत 2च सब्जेक्ट झालेत. नंतर मी अजून त्याच्यामध्ये आता सुरू आहे त्याच्यावरती काम करणं. बघा, हा माझा पाण्याचा पॉट आहे. हे खाली दिसतंय ना, हे जातं आहे माहिती का? गावाकडं असतील ना त्यांना माहिती असेल. आणि इथं खाली मग माझं पाण्याचा पॉट आहे बघा, तर पाणी ठेवत असते. तर ही होती माझी एक छोटीशी रूम. हा माझा सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह आणि माझा फेवरेट कॉर्नर. खूप मनापासून मी त्याला बनवलेला आहे. माझी क्यूट आर्ट गॅलरी. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तुम्हाला कशी वाटली माझी स्टडी रूम कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. तुम्ही आपल्या परिवाराचा भाग झालात, मला सपोर्ट केलात. असेच कनेक्ट राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.